हाय फ्रेंड्स, चला बनवूया पालक पनीर. ढाबा स्टाईल पालक पनीर बनवूया आपण. खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. 1 किलो पालक साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता याला आपण ब्लांच करून घेऊ. पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. तर पालक आपण याच्यामध्ये उकळून घेऊया. तर त्यासाठी पालक टाकलेली आहे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये, आणि 2 ते 3 चमच आपण त्यात साखर टाकणार आहोत. साखरमुळे त्याचा रंग छान असतो आणि थोडीशी टेस्ट पण येते गोडसर. आणि याला छान आता बॉईल करून घ्यायचं आहे. तर पालक छान बॉईल करून घेतलेली आहे. बघा, छान उकळायला लागलेली आहे. तर आता या स्टेजला आता आपण गॅस बंद करायचा आणि एका टोपलीमध्ये किंवा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण एका चाळणीमध्ये काढून घेत आहोत, टोपलीमध्ये. सर्व पालक आपण गरम पाण्यामधून काढून घेत आहोत. आणि याला तुम्ही वरून पाणी टाकून थंड करू शकता किंवा या पद्धतीने गंजामध्येही पालक टाकू शकता. पण थंड पाण्यामध्ये आपल्याला ती टाकायची आहे, म्हणजे लगेचच थंड पाण्यात टाकली की त्याचा रंग छान असतो. या पद्धतीने आपण पालक छान थंड करून घेतलेली आहे. तर आता पेस्ट करायचं आहे. थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे. अद्रक लसूणचं आपण पेस्ट करून घेऊया. आणि जे पालकचं उकळलेलं पाणी होतं तेच पाणी आता आपण याच्यामध्ये वापरायचं आहे प्रत्येक वेळेस. जिथे जिथे आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तर त्या पालक उकळलेलं जे पाणी आहे तेच आपण टाकायचं आहे. तर आता ही पालक जी आहे आपली निथळून ठेवलेली ती टाकलेली आहे आणि त्याचा पेस्ट करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये खूप कमी पाणी टाकायचं आहे किंवा पाणी नाही टाकलं तरीही छान असा पेस्ट तयार होतो. तर हा पाणी न टाकता पेस्ट बनवलेला आहे. तर आता चला भाजी बनवायला सुरुवात करूया. एका कढईमध्ये 2 ते 3 चमच तेल घेतलेलं आहे. चांगली मोठी कढई घेतलेली आहे. जाड कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडे खडे मसाले टाकलेले आहे आणि थोडं लसण टाकलेलं आहे बारीक चिरलेला. पालकला स्वतःचा असा टेस्ट राहत नाही, त्यामुळे आपण ह्या मसाल्यामध्ये आता पालकला छान फ्राय करून घ्यायची आहे. थोडी पाणी आटेपर्यंत घट्ट करून घ्यायचं आहे. छान कळसून घेत आहोत आपण याच्यामध्ये पालक मसाल्यामध्ये. आणि या पद्धतीने जर तुम्ही पालक पनीरची भाजी बनवली तर खूपच मस्त अशी, खूप टेस्टी अशी बनते ही. तुम्ही नक्की ट्राय करा. थोडा चिमूटभर सोडा टाकलेला आहे. मी हे ढाबा स्टाईलने बनवत आहे म्हणून थोडासा सोडा वापरलेला आहे. तर या पद्धतीने आपण आता ही भाजी पूर्णपणे आटवून घेतलेली आहे. पालकचा पेस्ट आपण आटवून घेतलेला आहे. तर आता ही तयार आहे आपली पालक. आता ह्याच्यासाठी आता आपण पनीरची तयारी करून घेऊया. पनीर घेतलेलं आहे. 3 पॅकेट पनीर घेतलेलं आहे. 200 ग्रामचे हे पॅकेट्स आहे. या पद्धतीने आपण कापून घेतलेलं आहे. कापल्यानंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि एका पॅनमध्ये आता आपण 2 ते 3 चमच तेल घ्यायचं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकत आहे. त्याच्याने पनीर तळल्यानंतर पनीरला छान टेस्ट येतो. चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे आणि पनीर छान धुवून आता याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही हे स्टेप स्किप पण करू शकता. जर तुम्हाला तळलेला पनीर आवडत नसेल तर स्किप करू शकता. तर आम्ही छान आता तळून घेतलेलं आहे. या पद्धतीने सर्व पनीर तळून घेतलेलं आहे. तर भाजी बनवायला सुरुवात करूया. त्याच तेलामध्ये आता मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 2 मोठे बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. छान परतून घ्यायचं आहे. कांदे परतत आहे तोपर्यंत भाजी दाखवते मी तुम्हाला. बघा, एवढी झालेली आहे घट्ट. या पद्धतीने आपण तेलामध्ये कडसून घेतलेली आहे. पालक छान कडसून घेतलेले, त्याचा छान टेस्ट येतो आणि भाजी खूपच टेस्टी बनते. कांदे छान परतून झालेले आहे. तर त्यामध्ये जे आपण अद्रक लसूणची पेस्ट करून ठेवलेली होती ती टाकत आहे आणि पेस्ट छान परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण तिखट आणि मीठ टाकणार आहोत. 3 मोठे चमचे तिखट टाकलेलं आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार टाकू शकता. आणि छान परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले एकजीव करून घेतल्यानंतर बारीक चिरलेला टमाटर टाकायचा आहे. भरपूर असा टमाटर टाकलेला आहे. छान शिजवून घ्यायचं आहे टमाटरला. झाकण लावून आपण याला छान शिजवून घ्यायचं आहे. पहिले छान मिक्स करून घेत आहे आणि आता याला
झाकण लावून आपण याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. टमाटर छान शिजवून घेतल्यानंतर बघा किती छान शिजलेलं आहे. या पद्धतीने मॅश झाला पाहिजे टमाटर पूर्णपणे. आणि आता जो पालकचा पेस्ट होता आपण जो परतून ठेवलेला होता तो टाकत आहे. शिजवून ठेवलेला जो पेस्ट होता तो टाकत आहे आणि सर्व छान आता एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या पद्धतीने पालक पनीर बनवून बघा, तुम्हाला खायला खूपच टेस्टी वाटेल. आणि आता आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे, जेवढं पातळ पाहिजे आहे भाजी, तर त्यात पाणी टाकत आहे. जे पालक उकळलेलं पाणी होतं आपलं तेच पाणी मी प्रत्येक ठिकाणी वापरून राहिलेली आहे. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे भाजी त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान आता याच्यामध्ये आपण पनीर, तळलेला जो पनीर ठेवला होता तो टाकणार आहोत. जर तुम्ही कच्चा पनीर टाकत असेल तर वेळेवर टाकायचं आहे. भाजी छान शिजल्यानंतर तुम्ही तो कच्चा पनीर टाकू शकता. आता हा आपला तळलेला आहे, तर आता आपण याच्यात टाकलेला आहे आणि आता झाकण लावून 5 मिनिटं छान याला आपण शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनंतर भाजी बघा किती छान शिजलेली आहे. बघा तेल आलेलं आहे, किती मस्त तर्री आलेली आहे भाजीला. आणि आता ही आपली पालक पनीरची भाजी तयार आहे. ढाबा स्टाईल पालक पनीर आहे. तर बारीक चिरलेली कोथिंबीर लावून राहिलेली आहे. ढाब्यावरती पालक या पद्धतीने शिजवून ठेवलेली असते आणि त्यानंतर ही भाजी बनवतात, तर खायला खूप टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, याच पद्धतीने बनवून बघा. थोडी मेहनत लागते पण भाजी खूप खूप छान लागते आणि नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.